झालं. नमस्तस्यै सरस्वत्यै विमलज्ञानमूर्तये विचित्रालंकारये यत्प्रसादात् तमोस्तुते. तर ते सांगा मृत्युंजय काका प्रथम श्लोकाचे. ताम अन आवाज येतोय. ताम अन स तम त आणि अम 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 व म. बरोबर. ठीक. बरोबर. शुभदा काकी रक्ष चालेल. रक्ष कोणतं रक्ष का? हा रक्ष रक्ष. अच्छा ओके. रक्षत रक्षताम ओला खाल्लं अ लावायचा अगोदर. क्लास चलो मेरा मीटिंग चलो बाद में कल ले लो ना. ठीक है ना, कल सवेरे ले लो है ना. अरक्षत अरक्षताम अरक्षन अरक्षम अरक्षतम अरक्षत अरक्षम अरक्षाव अरक्षाम. ठीक. बरोबर. भैया श्लिष श्लिष्यत श्लिष्यताम अश्लिष्यत अश्लिष्यताम अश्लिष्यत अश्लिष्यन अश्लिष्य अश्लिष्यः अश्लिष्यतम अश्लिष्यत अश्लिष्य अश्लिष्यम अश्लिष्यव अश्लिष्यम अश्लिष्याव अश्लिष्याम अश्लिष्याव अश्लिष्याम. लक्षण. बरोबर. ठीक. रेखा काकी स्फुर. कोणता शब्द? स्फुर 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 अस्फुरत अस्फुरताम अस्फुरन अस्फुरः अस्फुरतम अस्फुरत अस्फुराव अस्फुराम अस्फुराव अस्फुराम. आणि तर मध्यम पुरुषाचं बहुवचन काय म्हणायचं? तर हलंत आहे का पूर्ण आहे? मध्यम हलंत आहे. नाही पूर्ण आहे. पूर्ण आहे ताई. पूर्ण शब्द कसं म्हणायचं? स्पृशत. कुठं गेला? स्पृशत कुठे? स्फुर दाखवय. अस्फुरत अस्फुरत अस्फुरत. ठीक. वैशाली काकी बंद म्हणा. झोपला शब्द लवकर कळत नाही का? असं द्वितीय गणाचा की चतुर्थ गणाचा? चतुर्थ. आस्यत आस्यताम आस्यन आस्यः आस्यतम आस्यत आस्यम आस्यत आस्यम आस्याव आस्याम. ठीक. स्मिता काकी दृश्य दृश्य काय होते? हा स्मिता काकी पण दृश्य काय होते? मला ऐकायला नाही आला धातू. दृश्य 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 पश्य. ठीक. अपश्यत अपश्यताम अपश्यन अपश्यः अपश्यतम अपश्यत अपश्यम अपश्याव अपश्याम. ठीक. बरोबर. मृत्युंजय काका रू 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 रो रूच काय? रूच रोन
थांबा 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 थांबा. अच्छा, रूच हर का ते? हा बरोबर. रूच हर ना? हा 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 हा, रूच हर. हा. म्हणा. अ- अ- अहरत अहरत हम्म. अहरत अहरताम अहरत अहरतन अरहन हा? अरहन अ- अरह 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 अहरण अहरण अर अहरन. हा. अहरन. अहरण. अहरन 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 बरोबर. बरोबर. हा अर पुढे. अर अरह अरह अरहतम अहरह अह अरहत अहरह अहरह अहरह. अहरतम. हा. अहरह अहरह अहरतम अहरत 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 पूर्ण पूर्ण. अहरह. अहरत पुढे. अ अहरम हम्म. अहरम अहरव अहरा अहरा. अराव अराव अराम हा. अहराव अहराम अहराव अहराम. अहराव. हा. अहराव अहराम बरोबर. अजून तोंडात बसले नाहीत शब्द. पुढे. उंच. संदेश भैया विचार करून. हा. उंच आहे. कोणतं? काय होते? उंच उंच. उंच उंच षष्टगणाचा. हम्म. अ अउंचत. हम्म. हा हा हा. दोन स्वर एकत्र आले तर काय होतं? एक मिनिट हा. बरोबर आहे. त्याची अ जर आधी आला तर त्याची ह्याची काय बोलतात त्याला गुणसंधी होते. अ च उ च व होणार. अ अ अधिक उ च प्लस टू काय होतंय? अ अधिक उ म्हटलं तर एक मिनिट हा. एक मिनिट. गुण झालं तर ए ए ए झाला. ए च नंतर त्याला ओ होणार. ओ होणार. ओ असा होणार. एक स्वर मिनिट. आला तर त्यांची संधी करायची. हे तुम्हाला तर लक्षात यायला पाहिजे बरोबर आहे म्हणून बरोबर आहे बरोबर. माझ्या लक्षात विचारते. नाही आलं. येस येस. एक आता मिनिट. तुम्हाला मी अगोदर सांगितलं होतं मी. लक्ष देऊन तुम्ही विचार म्हटलेलं माझ्या करून लक्ष नाही. सांगा. बरोबर आहे बरोबर. विचार लक्षात. करून सांगा. आता आता त्याचा ओ ओ होणार. ओच्छत असं होणार. बरोबर आहे. ओच्छत पोंछत पोंछत. ओच्छत ओच्छ ओंछत ओंछत. बरोबर आहे. न आहे ना ते. क ओंछत प्लस बरोबर ओ ओ झाला. ओंछत ओंछत. बरोबर. एक पोंछत मिनिट लिहून कसं होईल? देता मला. पोंछत. ओंछत. दिसतंय का फळावरती? हो. त्याच्या अनुनासिक पण लागेल का? पोंछत पोंछत. उंच धातू आहे ना तिथं. हा, तर ओंच त्याला अनुनासिक पण जोडले. अनुनासिक काय? हा त्या अनुनासिक राहिलं तुमचं. हा त्याचं. हा त्यामुळे त्या तसे म्हणतात. ओके. ओंछत ओंछत ओंछताम ओंछन ओंछह ओंछत ओंछत. एकच मिनिट भैया हा. एकच मिनिट माझी एक शंका आहे. त्याचं निरीक्षण झालं तर तुम्ही सांगतो. कारण मला असं वाटतंय तिथं वृद्धी करायची. का करायची? थोडस माझ्या पोटात घुमते. अंशात होते तसं तरी. तर तुमचा प्रश्न येणार मला परत की चा औ का झाला? हा मग ते वृद्धी संधी केली तुम्ही.
चित्र का केली खरं ते त्या प्रश्नाचं उत्तर सापडत नाही. थांबा, एकच मिनिट थांबा. हम्म. हम्म. देशनाच्या आले का? माझ्या प्रश्नाचं उत्तर सापडत नाहीये मला. बघून सांगावं लागेल मला. कारण ते रूप बनते अंशात तिथं, अंशात बनत नाही. कोणतं काय होतंय? रूप रूप काय होतंय? अंशात होते. अच्छा, औ होतंय, औछत बुद्धी होते असं मला तोंडात या लागले ते, तर त्याचं कारण सापडत नाहीये म्हणताना मी थांबले. लक्षात आलं का थांबले मी? कारण ह्याच्या पद्धतीने तर गुणसंधी होते आणि तुम्ही म्हणता तरी वृद्धी संधी असं तुमचं म्हणणं. हा, असं मला वाटतंय. वाटतंय. ओके. हा, म्हणजे मी थोडं त्याच्या बाबतीत अजून काय म्हणायचं त्याला, कन्फर्म नाही. फर्म नाहीये. हा, फर्म नाहीये मी अजून. त्यामुळे मी तुम्हाला पक्क नाही सांगू शकत असं का माझं, कारण काय काय अशा गोष्टी की ज्या नियम लक्षात नाहीयेत, परंतु ते त्याचं रूप तोंडात बसल्यामुळे तसं मला वाटतंय ते की तिथं तसं पाहिजे असं. खरं त्याचं कारण पण तुम्हाला सांगावं लागेल ना मला. ते कारण माझ्या लक्षात येत नाहीये म्हणून. ओ आणि अनुनासिकाचं काय आहे का? हा, सापडलं उत्तर. पुढच्या पाठामध्ये दिले तसं तर तुम्ही स्वरादी धातू स्वराबद्दल आ या स्वराचा आगम होतो आणि त्यास पुढील ई अथवा ई मिळून ए ऐ होते आणि उ अथवा उ मिळून औ होतो आणि रू मिळून आर होतो. उदाहरणार्थ ऐक्षत, आ प्लस ऐक्षत नाही ऐक्षत झाले. तुमचा पान नंबर आहे 57, काढा तुमच्या एक पुस्तकामध्ये. मिनिट, पान नंबर 57. तर मला ते असं तोंडात बसल्यामुळे मला ते तसं वाटतच होतं की वंशात नाही बनणार ते. पण ताई तरी तसं झालं, समजा अच्या ऐवजी आ झाला तरी तुमचं गुणसंधीच होते. पुढे त्याच्या पुढे वास्तूच्या अगोदर ते एक स्वरादी धातूस अ स्वराबद्दल आ या स्वराचा आगम होतो. त्यास पुढील ई अथवा ई मिळून आई होते. उ अथवा उ मिळून औ होतो. म्हणजे अ अथवा आच्या पुढे उ किंवा उ आला तर त्याचा औच होणार. अच्छा, गुणाने वृद्धीच होणार. म्हणजे ना की मला म्हणजे तसं बसलंय ते त्यामुळं म्हणजे याचा हा औ होणार म्हटलं. म्हणजे याचा अर्थ इथे गुणसंधी इथे घेतलीच जाणार. नाही. इथे त्याचं क्लिअर कट त्याचे म्हणजे त्यांनी आदेश दिलाय हा, असं त्याचा अर्थ झाला. पहिल्यांदा काय सांगितलं की जसं पद आहे आसित, आता तिथं पण आदत म्हणजे स्वरादी जर धातू असेल तर या अ बद्दल आ होतो. पहिला हा नियम सांगितला. दुसरा काय सांगितला त्यांनी की आपण तर संधी करून दोन्ही आच होते तसं तरी इथं जरी अ जरी ठेवला तर दोन्ही म्हणून आच होणार आहे. मग तिथं काय लय फरक पडत नाही अ असेल तर, परंतु अ प्लस त्याच्या पुढे ई असेल किंवा दीर्घ ई असेल तर त्याचं आई होत. अ किंवा आ इथं दोन्ही घ्यायचं बरं का. इथं दोन्ही लिहू का येतं असं कळेल का तुम्हाला? अ किंवा आ, आणि इथं पण अ किंवा आ असेल आणि पुढे उ किंवा दीर्घ उ असेल तर त्याचा औ होईल. आलं लक्षात?
म्हणजे मला हे फक्त हा नियम फक्त अ किंवा आच्या नंतर भूतकाळासाठी. समजा कोणताही स्वर आला इ ई उ उ किंवा रू 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 जर आला तर हा नियम आहे असा त्याचा अर्थ झाला. अ किंवा हा आच्या पुढे रू रू आला तर हा त्याचा काय होणार आहे? आर 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 होणार. हा तसं आलला दिलं नाही त्यांनी, आल दिलं नाही त्यांनी, एवढंच सांगितलं तुम्ही. एवढंच सांगितलं त्यांनी. ओके. म्हणून म्हटलं ना की चुकीचं असं होतंय म्हणून म्हटलं कंठस्थ का आपण जेव्हा करतो आम्ही जेव्हा कंठस्थ केलं असा त्याचा उपयोग होतो. भले मला तर हे लक्षात नव्हतं कशा पण तोंडात अंशत बसले ना म्हणून तुम्हाला कंठस्थ करण्यावरती भर दिलेलं असते बऱ्यापैकी. अंशत हे पक्क माहीत झाल्यामुळं उंचत ऐकायलाही काहीतरी थोडस आटपट होतं ना काहीतरी वेगळं वाटत होतं मला. बरोबर. बरं तर मग ते नियम लिहून देता का तो? हा लिहा तुम्ही. दॅट इज बेटर आहे ना म्हणजे तो लिखित मध्ये होऊन जाईल. हा हो लिहा. स्वरादी धातूस अस्वराबद्दल आ या स्वराचा आगम होतो. हा स्वराचा आगम होतो. या स्वराचा आगम होतो. या स्वराचा आगम होतो. ऐकू येत नाही का आवाज माझा? आगम होतो. आगम. पुढे स्वल्पविराम. त्यास पुढील ई अथवा दीर्घ ई मिळून ई अथवा दीर्घ ई म्हणजे मोठा ई लिहायचा दुसरा ई मिळून आई होतो. झालं. स्वल्पविराम. उ अथवा दीर्घ उ लिहायचा. उ अथवा उ. उ अथवा उ मिळून औ होतो. औ होतो. आणि रू मिळून रू मिळून आर होतो. रू मिळून आर होतो. झालं. शॉर्ट मध्ये असं लिहा पाहिजे. तर आच्या पुढं स्वरादी अ आला तर ह्याचा आ छंद आ धन. आस्यत होणार मग तिथं चतुर्थ गणामध्ये आस्यत झालं होतं ना. याला गुणसंधी म्हणायचं का? नाही वृद्धी झाली इथं. हे फक्त भूतकाळासाठी हा नियम सांगितलाय त्यांनी. तशी तर गुणसंधी व्हायला पाहिजे इथं. उ चा ओ चा अर असं व्हायला पाहिजे परंतु होत. हे फक्त प्रथम भूतकाळासाठी हा नियम सांगितला. हा इथं लिहा. हे सगळं चार्ट होत. उदाहरण याच्या पुढे लिहा पाहिजे. तर इथं तर आजचं दिलंच आहे. इथं आईसाठी आ प्लस इक्ष लिहू घ्यायच्या पुढे. तर तुम्ही आता कसं लिहिता येईल हे लिहा. त्याच्यानंतर आ प्लस इक्ष हे दोन्ही म्हणून काय होणार ऐक्षत.
अक्षर. ताई ही वृद्धी संधी आहे का? वृद्धी संधी, वृद्धी होते, वृद्धी संधी नाही. वृद्धी होते. पण वृद्धी संधीचे वेगळे नियम आहे ना. हा. झालं ऐक्षत लिहिलं. हो. आता याच्या पुढे लिहा ती म्हणते की तिची पॅन्ट आहे. हे आ उ किंवा ऊचं उदाहरण. उंच. उंच. आ प्लस उंच. दिसतंय का? दिसतंय? हो हो. अंश. रूचं उदाहरण. रूचा धातू होता ऋषी. धातू पाहिजे. धातू हो हो धातू पाहिजे. थांबा 1 मिनिट बघूया. ध्रुवद्रव होते का? नाही. धातू पाहिजे शब्द का सांगायलाय मला तर सम प्लस रुध धातू येतो तिथं खरं. आता तिथं कधी कधी पद बदलतं ना. आता ते मला रुध धातू परस्मैपदी का आत्मनेपदी आहे तर दिला नाही. डायरेक्ट सम प्लस रुध धातू दिलाय. कसं करावं लागेल. सम प्लस आ प्लस रुध. आणि हा धातू आहे प्रथम गण आहे ना. ते गेला चतुर्थ गण. तरी पण 1च मिनिट थांबा. कोश मध्ये दिलाय का बघू प्रश्न. कधी कधी उपसर्ग लावल्यानंतर पद बदलतात ना. पद बदलतं. कधी कधी बदलते. प्रत्येक ठिकाणी बदलते असं नाही आहे. खरं कन्फर्म करावं लागेल मला ती गोष्ट. आणि माझ्याकडे आता कोश नाही येतो. कोश काढून बघावं लागेल. माझ्याकडे संस्कृत कोश आहे. रुच्छ षष्टगण मी केलाय पाहिजे. रुधने षष्टगणातला रुंच दाखवाय. रुंच आर्च असं हे करा. थांबा हे रोधच सोपं देऊ काहीतरी. कुठला धातू आहे? षष्टगणातला रुंच प्लस अ आणि स्वरादी असल्यामुळे आ लागला इथं आणि प्लस तर मग हे काय झालं. इथं आता आर झालं. हे दोन्ही मिळून रुच्छ म्हणजे काय? रुच्छ म्हणजे काय? रुच्छ म्हणजे जाणे. षष्टगण परस्मैपदी धातू. एक मिनिट. रुच्छ म्हणजे जाणे. कुठलं पान नंबर चाललंय? हा पान नंबर किती? पुस्तकातला आहे 57 पान नंबर. आणि हे झालं आर्चत. आता हा र हलंत आहे त्याच्यामुळे या छच्या वरती गेलं आणि हे म्हणजे याच्यात मिक्स झालं स्वर.
बर जर समजा ह्याचं समजा मला जर फोड करून सांगायचं म्हणजे समजा मला सांगितलं गेलं की बाबा तुम्ही जे वर्तमान भूतकाळात मध्ये लिहा त्याचे ओके तर मग मी त्याला समजा मी पूर्ण लिहिताना अधिक वृक्ष अधिक त करणार ना त्याला का आता आला नंतर पहिल्यांदा तर इथं स्वरादी धातू असल्यामुळं च्या ठिकाणी आ नाही झाला. नाही नंतर मग आ करणार ना असं विचारतो नंतर मी तुम्हाला. हा म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की तर अगोदर करायचं असं हा नंतर परत अचा आ करून दाखवायचा आणि मग पुढे असं नाही, तिथं स्वरादी धातू तिथं आज करायचा डायरेक्ट. अच्छा डायरेक्ट आज करायचं ओके ओके स्वरादी धातू असेल तर च्या ठिकाणी आज करायचा आणि हा प्रथम गणातला धातू कुठल्या गणातला ह्या सांगितलं षष्ठ गणातला असल्यामुळे विकरण लागलं आणि प्रथम भूतकाळातला प्रत्यय लावला. मग आता इथं काय सांगितलं किंवा आच्या पुढे रू आला असेल तर त्याचा आर होते म्हणून आपण यांची संधी काय केली आर केली. मग छ आहेच हे पहिल्यासारखं आहेच स आहेच प्रथम भूतकाळातलं. आता हा र हलंत आहे हलंत र या व्यंजनाच्या वरती जातो म्हणून इथं या व्यंजनाच्या वरती र घालवला आणि आरछत झाला. हा छ मध्ये हा मिक्स केलेला आहे त्यामुळे आरछत झाला. कळालं का? कोणाला समजलं नाही? शुभदा काकी परत एकदा सांगा. हा एक तर स्वरादी धातू असल्यामुळे हा प्रत्यय लागला. हा षष्ठ गणातला धातू असल्यामुळे लागला. प्रथम भूतकाळातला त प्रत्यय लावला. आता इथं आ प्लस म्हणजे रूच्या पाठीमाग किंवा आ स्वर असेल तर त्याचा आर होतो. प्रथम भूतकाळासाठी फक्त हा नियम आहे. बर म्हणून या दोन्हींचा मिळून आर केला. छ आहेच षष्ठ गणातला विकरण आहे तो आहे. आता हा र हलंत असल्यामुळे तो छच्या वरती घातला म्हणून आरछत आणि छ मध्ये हा छ हलंत आहे हा आ मिक्स केला म्हणून छ पूर्ण झाला आणि तो आहेच प्रथम भूतकाळातला. हा कळलं. समजलं? हो हो झालं? हो झालं. समजलं सर्वांना? आता करा. संदीप आपल्याला अपी आणि ऋषींची संधी विचारायची होती ना. ते ऋषीची संधी मिळाली मला. ते माझं चुकलेलं आपलं घेताना चुकलेलं मी लिहिलंय बघा याच्यावर टाकलंय. नंतर मी झालं की विचारतो मी नंतर दुसरा अजून एक काय परवा दिवशीचं आपण सगळं झाला ना क्लास की मग विचारूया आपण. ओके दुसरं परवा दिवशीचं एक अजून एक होतं विचारायचं होतं ते नंतर विचारूया आपण. ठीक आहे आता आपण ह्याचं करून घ्या. म्हणजे आता ताई म्हणजे असं होणार उंचच असं होणार औच्छत औच्छताम औछन औंछत अनुनासिकाचं यायला पाहिजे. औंछत औंछत औंछताम औंछन औंछः औच्छतम औंछत औंछम औंछव औंछम सॉरी औंछाव औंछाव औंछाम औंछाव औंछाम. ठीक बरोबर. हे म्हणून हे असेच कंठस्थ करावे लागतात काय काय रूप. जर ती कंठस्थ नाही झाली ना तर मग तुम्हाला भूतकाळचं रूप नाही लक्षात येणार पटदिशी वाचताना पण तुमच्या लक्षात नाही येणार की बाबा हे इथं भूतकाळचं होतं हे इथं आहे. संधी विच्छेद नाही करता येणार तुम्हाला म्हणून बऱ्याच गोष्टी तुम्हाला पहिल्यापासून असं मी तुम्हाला तोंडात कंठस्थ याचा अर्थ म्हणजे पूर्ण लक्षातच राहायला पाहिजे असं नाही परंतु त्याचं ते रूप पक्क हेच होतं हे एवढं लक्षात पाहिजे. कंठस्थ विद्या कधी कधी आपल्या लक्षात येत नाही परंतु ज्याचे संस्कार झालेले असतात ना ते आपोआप कंठस्थ नाही केलं असताना देखील संस्कारामुळे ते बरोबर आहे काय चुकीचं एवढं तरी लक्षात येत. आलं लक्षात? हा आता म्हण पुढचे अजून एक मिनिट हे लिहून द्या जरा. तर मग ते हे आम्ही लिहितोय आता हे म्हणजे 1-2 मिनिटात हे आल्या की तर मग ते परत येणार नाही कधी लक्षात. आणि इथं ऐक्षत पूर्ण पाहिजे बरं काय. चुकून हलांत झालाय माझं.
पूर्ण लिहायचंय काय तुम्हाला अंशत वगैरे? नाही मी अंशाचं फक्त अंश मी लिहितोय म्हणजे ते फक्त लिहितोय मी. हा तुम्हाला लिहायचं लिहा, सगळं सर्वांनीच लिहा ना मग. हा बरं. अंशत, अंशताम, अंशन, अंशः, अंशतम, अंशत, अंशम, अंशाव, अंशाम लिहा पूर्ण. मी सांगते तसं लिहा. अंशत, अंशत, थांबा एक मिनिट. अंशत झालं का लिहून? हो. लिहायला येते का? फळ्यावर लिहून दाखवते पूर्ण. फळ्यावर काय लिहायचं ते समजेल. आम्हाला समजेल, बाकी सगळं लिहायची गरज नाही. नाही, काय जणांना फळ्यावर पाहिजे ना. जोडलं ना, नाही ना हे. हा नाही नाही, तुम्ही काढलं की. हा तेच. अंशत, अंशत, अंशताम, अंशः, अंशतम, अंशत, अंशत, अंशम, अंशाव, अंशाम. तस यायला लागले मला ते लिहायचं. अंशत. हम्म. आता तुम्ही एकशतला म्हटलेलं त पूर्ण पाहिजे, ते मला नाही कळलं. आत्मनेपदी धातू येतो. अच्छा अच्छा अच्छा, आपण ओके. परत नाही करतो. आपण परस्पर करतो, ओके. एकशत त पूर्ण पाहिजे. आत्मनेपदी ते पुरुष काय ते प्रथम त्याचे पुरुष प्रत्यय यायचे त्यावेळेस ते होईल, ते बरोबर. हा ओके. ते पूर्ण आहे तिथे. परस्मैपदीमध्ये त हलंत आहे आणि आत्मनेपदामध्ये त पूर्ण. पूर्ण, ओके. आणि ते तुम्हाला अजून झालं नाही ना. झालं नाही. हा हा.